नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी। तर आता 2,000 रुपये आज लाईव्ह, जे की लगेच खाते तपासा। 8वा हप्ता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, सिंधुदुर्ग, सोलापूर। तर आता या शेतकरी बांधवांच्या या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्यास सुरुवात। आज आपण पाहणार आहोत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2,000 रुपये 8वा हप्ता लाईव्ह झालेला आहे। तर तुमच्या खात्यात आला का? त्याचप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता थेट 2,000 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। तर आजपासून जिल्ह्यामध्ये वाटप इथं सुरू। तर यामध्ये PM किसानचा जो काही 22वा हप्ता आहे, तर आता 21वा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेलाच आहे। त्या पाठोपाठचा नमोचा सोबतच तुम्हाला PM किसानचा हप्ता देखील इथं मिळू शकते। सर्वप्रथम आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जो काही हप्ता इथं लाईव्ह झालेला आहे, जे की 2,000 रुपये खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेला आहे, ते आता आपण लाईव्ह पाहणार आहे। सर्वप्रथम यामध्ये जे काही वाटप सुरू झालेले जे काही जिल्हे आहे, यामध्ये काय आहे? यामध्ये वाशिम जिल्हा काय आहे? वाशिम जिल्ह्यांमध्ये, यवतमाळमध्ये देखील वाटप इथं सुरू झालेलं आहे, वर्ध्यामध्ये देखील वाटप सुरू झालेलं आहे, नागपूरमध्ये आणि छत्रपती संभाजीनगर। तर आता ज्या शेतकऱ्यांनी PM किसानची KYC केलेली आहे, तर अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता इथं जमा होणार आहे। तर त्यासाठी लगेच तुम्ही तुमची KYC करून घ्या। छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर आपलं धाराशिव, धुळे, हिंगोली, सिंधुदुर्ग, सोलापूर। तर आता जे शेतकरी PM किसानचे पात्र शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांना PM किसानचा 21 हप्ता मिळालेला होता, तर असे शेतकरी यामध्ये पात्र ठरून अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही 8वा हप्ता देण्यात येणार आहे। त्यानंतर इथे आपला बुलढाणा, जालना, परभणी, लातूर, बीड, नांदेड, सोलापूर। तर आता या जिल्ह्यांमध्ये देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये किती रुपये जमा होत आहे? 2,000 रुपये जमा होत आहे। तर आता लगेच तुम्ही तपासा की तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपये इथं आले की नाही। नंतर जे ते आपल्या यामध्ये अकोल्यामध्ये देखील वाटप इथं सुरू झालेलं आहे, अमरावतीमध्ये देखील वाटप सुरू झालेलं आहे, चंद्रपूरमध्ये देखील वाटप सुरू झालेलं आहे, गोंदियामध्ये देखील वाटप सुरू झालेलं आहे, भंडारामध्ये देखील वाटप सुरू झालेलं आहे। तर आता जे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता पात्र शेतकरी, तर आता ज्या शेतकऱ्यांची KYC बाकी राहिलेले आहेत, आधार लिंक नसेल, DBT लिंक नसेल, तर अशांचे जे की जिल्हे आहेत त्याचप्रमाणे तुम्ही प्रतीक्षेमध्ये असाल, तर तुम्हाला इथं पैसे जमा होण्याकरिता टाईम देखील लागू शकते। तर आता यामध्ये अहमदनगरमध्ये टाईम लागणार आहे, पुणेमध्ये प्रतीक्षेत आहे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, त्यानंतर इथं आपलं नाशिक। तर हे जे जिल्हे आहेत, तर हे जिल्हे प्रतीक्षित आहेत। तर या जिल्ह्यांमध्ये 7 दिवसाचा कालावधी देखील या जिल्ह्यांमध्ये लागू शकतो पैसे जमा होण्याकरिता। त्यानंतर जे ते आपल्या यामध्ये मुंबई उपनगर, मुंबई जे की शहर, त्याचप्रमाणे नंदुरबार, जळगाव, नाशिक, ठाणे, पालघर, रत्नागिरी, तर यापर्यंत जे की आपण 35 जिल्ह्यामध्ये बघितलेले आहे। त्यानंतर इथे शेवटचा जो जिल्हा आहे आपला ठाणे ग्रामीण। तर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, तर आता यामध्ये महाराष्ट्र शासनाची योजना आहे PM किसान। तर आता ज्या शेतकरी बांधवांची KYC तर झालेली आहे PM किसानची, तर लगेच चेक करा की तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही। तर आता तुम्हाला SMS, बँक पासबुक, PM किसान पोर्टलवर, तर तुम्हाला PM किसान पोर्टलवरती जाऊन बेनिफिशरी लिस्ट म्हणजे लाभार्थ्यांच्या यादी यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तालुका, तुमचं गावाचं नाव, त्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण यादी इथं येऊन जाईल। तर आता यामध्ये जे की सर्वप्रथम पैसे खात्यात आले का कसे तपासायचे आहे, बँक पासबुक अपडेट करून घ्यायचं आहे। SMS द्वारे सुद्धा तुम्हाला कळवण्यात येईल, PM किसानच्या ऑफिशियल पोर्टलवरती देखील जाऊन चेक करू शकता। तर आता PM किसानचे जे काही लाभार्थी आहे, तुम्हाला सांगितलं होतं मी पहिलेच की बेनिफिशरी स्टेटसवरती जाऊन तुम्ही तुमचं चेक करता येणार आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे तर येतील की नाही। तर आता यामध्ये जे आहे पैसे आले नाहीत तर काय करायचे? सर्वप्रथम तुम्हाला तुमची जे काही पैसे कोणत्या कारणामुळे अडकू शकतात व का येत नाहीत, तर ते आपण इथं जाणून घेऊया। सर्वप्रथम तुमची KYC पूर्ण नाही, बँक खाते आधारशी लिंक नाही, बँक खाते इनॅक्टिव्ह आहे, PM किसानच्या लाभार्थी यादीमध्ये नाव नाही, जमीन नोंदणी अपडेट नाही। तर यामुळे तुमचे जे काही PM किसान असेल, नमो शेतकरी असेल, तर अशांचे पैसे तर रखडलेले आहेत, तर मिळालेले नाही। तर त्यासाठी उपाय, तर तुम्ही जे काही जवळच्या CSC सेंटरवरती जा,
ई KYC पूर्ण नसेल तर ई KYC करा. आधार लिंक नसेल तर आधार लिंक करून घ्या. तलाठी किंवा कृषी कार्यालयाशी संपर्क करा. तर आता आजपासून वाटप इथं सुरू झालेलं आहे. तर येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे तर येणार आहे. तर आता यामध्ये वाटप सुरू झालेले जे काही आतापर्यंतचे जे काही जिल्हे आहेत, तर यामध्ये जे काही अंदाजे निधीचं वाटप करण्यात आलेलं आहे 900 कोटी रुपये, 2000 रुपये, जे की नमो शेतकरी PM किसानचा जो की 22वा हप्ता आहे, त्याबद्दल सुद्धा अपडेट इथं येणारच आहे की एकत्र हप्ता जमा होण्याची जी काही शक्यता आहे, परंतु इथं टाईम देखील लागू शकते. तर यासाठी नमो शेतकरीचा हप्ता इथं रिलीज केलेला आहे. तर आता यामध्ये कोण पात्र आहेत? PM किसानच्या यादीमध्ये नाव असेल किंवा PM किसान योजनेचा लाभ घेतलेले शेतकरी, महाराष्ट्रातील शेतकरी, आधार लिंक खाते, ई KYC पूर्ण, जमीन 7/12 अपडेट असलेले शेतकरी, तर लाईव्ह खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाईव्ह हप्ता जे की 8वा हप्ता 900 कोटी रुपये DBTच्या माध्यमातून जिल्ह्यांमध्ये वाटप इथं सुरू झालेलं आहे. जर तुम्हाला मागील हप्ता आला नव्हता तर तुम्हाला काय करता येईल का? तर यामध्ये तर तुम्हाला या वेळेचा हप्ता जमा होऊ शकते का? तर ई KYC पूर्ण केली तर तुम्हाला पैसे जमा होऊ शकते. आधार लिंक खाते, त्याचप्रमाणे जुनं जे की तुमचं स्टेटस काय दाखवत आहे, जमीन विकली असेल तर तुम्ही 7/12 नवीन 7/12 अपडेट केलेला नसेल किंवा अनेक लाभार्थ्यांना जे की या योजनेचा लाभ इथं मिळत नाही. तर आता वय किंवा पेन्शन योजनेचा काही यामध्ये हे नाही आहे, उल्लेख नाही आहे. तर यामध्ये जे काही PM किसानचे पात्र शेतकरी आहेत, तर अशा शेतकरी बांधवांना जो काही इथं हप्ता इथं मिळणार आहे. पुढील हप्ता मे ते एप्रिल 2026मध्ये इथं मिळणार आहे. तर त्यामध्ये PM किसान आणि नमो शेतकरी, PM किसानचे 2 आणि नमोचे 2, तर इथं एकत्र हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. तर आता शेतकरी बांधवांनी लगेच तुम्ही तुमची ई KYC करून घ्या, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होतील.